विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार हादरा बसला। त्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला तर 87 पैकी केवळ 10 जागांवरच समाधान मानावं लागलं। झालेल्या दारुण पराभवानंतर शरद पवार पक्ष संघटनेच्या कामावर नाराज असल्याच्या चर्चा चालू झाल्या। यात आता विविध सेलचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पद राहणार की जाणार हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे। परंतु दुसरीकडे आमदार रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष करण्याच्या हालचाली चालू असल्याचं देखील बोललं जात आहे। त्या संदर्भातच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी यशस्वी मुळे, तुम्ही बघत आहात महाराष्ट्र भूमी। जर तुम्ही अजूनही महाराष्ट्र भूमीला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आधी सबस्क्राइब करून घ्या। 2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी अपेक्षेपेक्षा फारच वाईट होता। अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आपल्या पक्षात अनेक मोठे बदल घडवून आणणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक पदांवर मोठे फेरबदल होत आहेत। त्याचंच उदाहरण म्हणून पहिल्यांदाच आमदार झालेला अवघ्या 25 वर्षाच्या आमदार रोहित पाटलांवर विधानसभेच्या प्रमुख प्रतोद पदाची जबाबदारी देण्यात आली। शरद पवारांचे विश्वासू आणि एकनिष्ठ म्हणून ओळख असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांना विधानसभेचे गटनेते पद देण्यात आले। यात आमदार रोहित पवारांकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांचा गट देखील नाराज असल्याच्या चर्चा देखील जोर धरू लागल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत मॅरेथॉन बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे। पक्षाचे युवा अध्यक्ष, महिला अध्यक्ष, विद्यार्थी अध्यक्ष, महिला प्रदेश अध्यक्षांसहित वेगवेगळे प्रमुख बदलणार असल्याची माहिती समोर येते। याशिवाय प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतही पक्षातील एकच गट जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष करण्यावर ठाम आहे। कारण लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार गटातील अंतर्गत वाद उफाळून आला होता। लोकसभेला महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट दिसून आला। सातारा आणि रावेर वगळता 10 पैकी 8 जागा निवडून आल्या। त्यानंतर नगरमधील पक्षाच्या 25व्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षातील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर आली। कारण लोकसभेतील विजयानंतर राज्यात सगळीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना विजयाचा सरसेनापती असल्याची बॅनरबाजी करण्यात आली होती। हाच धागा पकडत पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात शरद पवारांसमोर आपल्या भाषणात रोहित पवार म्हणाले, कुणी म्हणेल की मी किंग मेकर आहे, मी सेनापती आहे। अहो, हे 1-2 सेनापतींचं काम नव्हतं। सामान्य कार्यकर्त्यांमुळे विजय झाला, कुण्या 1-2 नेत्यामुळे नाही। यावर शांत बसतील ते जयंत पाटील कसले। त्यांनी आपल्या भाषणात प्रत्युत्तर दिलं, काय असेल ते शरद पवार साहेबांना जयंत पाटलांची तक्रार जाऊन सांगा, पण जाहीर बोलू नका। ते काय निर्णय घ्यायचा तो घेतील। अनेकांनी माझे महिने मोजून झाले, आता फक्त 4 महिने, नोव्हेंबर नंतर मीच नमस्कार करेल असं म्हणत प्रदेशाध्यक्ष पद सोडण्याची तयारी दर्शवली। त्यामुळे आता जयंत पाटील स्वतःही प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी तयार नसल्याचं बोललं जात आहे। जयंत पाटील अजितदादांच्या वाटेवर किंवा भाजपच्या वाटेवर अशा चर्चाही अधूनमधून होतच राहतात। जयंत पाटील साहेब गट वाढवण्याला महत्त्व देतात। पक्ष वाढवणाऱ्या एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी मिळावी, परंतु त्यांनी परत वेळ मारून नेली। अनेक दिवसांपासून संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करणारे रोहित पवार पक्षाच्या पुढच्या वर्धापन दिनापर्यंत कंटाळून अजितदादासारखा निर्णय घेतील अशी खोचक टीका अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी केली होती। त्यामुळेच दुसरीकडे आमदार रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची मागणी जोर धरताना दिसत आहे। निष्ठावान लढाऊ नेते आमदार रोहित पवार यांच्यावर प्रदेश पक्ष संघटनेचे मुख्य जबाबदारी द्यायला हवी, तसेच सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पक्ष संघटना वाढवली पाहिजे अशी मागणी पक्षाचे नेते विकास लवांदे यांनी यापूर्वीच केली होती। याशिवाय आमदार रोहित पवार यांच्या कोणकोणत्या जमेच्या बाजू आहेत त्या बघूया। शरद पवारांनी विधानसभेला तिकीट वाटप करताना अनेक युवा चेहऱ्यांना संधी दिली होती। पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी युवकांना सोबत घेऊन काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यासाठी नव्या दमाचा युवा चेहरा म्हणून आमदार रोहित पवार यांच्या नावाचा विचार केला जात असल्याचं बोललं जात आहे। याशिवाय रोहित पवार हे आक्रमक, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळखले जातात। अलीकडे राज्यव्यापी नेतृत्व म्हणून ते स्वतःला सिद्ध करताना दिसत आहेत। रोहित पवार युवा मंच आणि बारामती ॲग्रोच्या माध्यमातून राज्यभर त्यांचा मजबूत जनसंपर्क आहे। आपला बालेकिल्ला सोडून कर्जत, जामखेड या मतदारसंघातून ते सलग दुसऱ्यांदा विजयी झाले। माजी मंत्री आणि सध्याचे विधान परिषद सभापती असलेले राम शिंदे यांना त्यांनी सलग पराभवाची धूळ चारली आहे।
तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी योग्य युवा चेहरा म्हणून सध्या तरी रोहित पवारच पक्षात आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते कुटुंबातीलच व्यक्ती आहेत. पवार साहेबांचा वारसा ते पुढे चालवू शकतात. विधानसभा निवडणुकीदरम्यान खुद्द शरद पवारांनी भविष्यात रोहित पवारांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यावेळी सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री किंवा अन्य महत्त्वाच्या खात्यांवर रोहित पवारांना संधी मिळेल असे अंदाज बांधण्यात आले होते. परंतु आता विरोधी बाकावर असल्यामुळे आणि युवा पिढीच्या माध्यमातून पक्ष संघटना मजबूत करण्याची गरज लक्षात घेऊन रोहित पवारांना प्रदेश अध्यक्ष करण्याची खेळी शरद पवार करू शकतात. 8 जानेवारीला सर्व आमदार, खासदार आणि विभाग प्रमुखांची बैठक होणार आहे. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष यांनाही 9 जानेवारीच्या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं असल्याचं कळतंय. या 2 दिवसीय बैठकीत शरद पवार आपल्या पक्षातील बदलांबाबत सर्वांची मते जाणून घेणार असून त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलले जाणार आहेत. आमदार रोहित पवार पक्षाचे नवे प्रदेश अध्यक्ष होतील की जयंत पाटील यांचं प्रदेश अध्यक्ष पद कायम राहील? प्रदेश अध्यक्ष पदासाठी योग्य चेहरा नेमका कोणता यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.